तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होणार आहे। तर अधिवेशनानंतर विरोधी पक्षासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। आज देखील विरोधकांकडून विधिमंडळ परिसराच्या बाहेर विविध प्रश्नांवरून आंदोलन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 16 तारखेपासून हे अधिवेशन सुरू झालं। आज शेवटचा दिवस असून 5 दिवस हे अधिवेशन चाललंय। आजही विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी थेट नागपूर परिसरातून आपल्या सोबत आहेत। तुषार, हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। रोजच विरोधक सरकारवरती जोरदार आंदोलन करतायत। आज सुद्धा शेवटच्या दिवशी नेमकी कशी रणनीती असेल विरोधकांची? अमोल, शेवटचा दिवस म्हटल्यामध्ये विरोधकाचा जो अंतिम आठवडा प्रस्ताव असतो त्यावर चर्चा असते आणि विरोधकांचा हा विशेषाधिकार देखील असतो, कारण की कोणत्या विषयावर चर्चा व्हावी हे विषय सुचवाचा अधिकार विरोधकांना या निमित्ताने मिळत असतो। अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये अपेक्षेनुसार आपल्याला राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा विषय घेऊन विरोधक सभागृहाच्या आतमध्ये आज चर्चा करणार आहे। विशेष करून महिलांचे वाढते अत्याचार आणि सोबतच राज्यामध्ये ड्रग्सचं जे प्रमाण आहे सातत्याने पुढे येणाऱ्या घटना या विषयावर विरोधक राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे। या व्यतिरिक्त अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जाणार आहे। विशेष करून आदिवासी भागामध्ये वर्षानुवर्ष शासकीय योजनेच्या माध्यमातून तिथला गरोदर मातांच्या मृत्यूचं प्रमाण असेल, बाल मृत्यूचं प्रमाण असेल ते कमी करण्यास सरकारला जे अपयश येत आहे त्यावर देखील चर्चा होणार आहे। सोबतच जे साथीचे रोग आहे किंवा ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची कमतरता आहे या विषयावर देखील विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सुचवलेला आहे। या व्यतिरिक्त विदर्भातला जो संत्रा उत्पादक शेतकरी आहे, विशेष करून त्यांच्या भावाचा प्रश्न असेल किंवा संत्र्यांच्या निर्याती संदर्भात येणाऱ्या अडचणीचा विषय असेल, हे विषय देखील अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये मांडले जाणार आहे। विशेष करून संत्रा व्यतिरिक्त इतरही फळशेती जे शेतकरी करतात त्यांच्यासाठी विक्री धोरण किंवा निर्यात धोरण या संदर्भात राज्य सरकारकडे कुठलाही धोरण नसल्यामुळे या विषयाला घेऊन देखील अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आज विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहे। महत्त्वाचा विषय की अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये राज्य सरकारकडनं उत्तर देताना कदाचित काही घोषणा देखील होऊ शकतात। त्यामुळे एक अपेक्षित आहे की सोयाबीनचा विषय असेल किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावाचा प्रश्न असेल याला घेऊन काही घोषणा होतात का, कारण की मध्यंतरी राज्य सरकारने भावांतर योजना सुरू केलेली होती, त्यामुळे कुठेतरी त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। आत्ताच नुकत्याच राज्यामध्ये निवडणुका झाल्या आणि शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं राज्य सरकारकडनं देण्यात आलेली आहेत। त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना राज्य सरकार शेतकऱ्यांना काय दिलासा देते हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि विशेष करून राज्यातल्या कायदा सुव्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा विरोधकांचा विषय आहे, जो आज अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून सभागृहामध्ये चर्चेला जाईल आणि या माध्यमातून राज्य सरकार काय उत्तर देतं, नवीन काही सुधारणा संदर्भात काही घोषणा करतं का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तुषार, धन्यवाद। आज दिवसभरामध्ये या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।